25 पक्षांचा सहभाग असलेल्या इंडिया आघाडीची बैठक आज दिल्लीत पार पडली. या बैठकीमध्ये 5 प्रमुख गोष्टींवरती मंथन करण्यात आलं आणि या 5 प्रमुख गोष्टींचा एक अजेंडा बनवण्यात आलेला आहे. हा अजेंडा काय आहे? तर भारताचे मुख्य न्यायमूर्ती यांना तात्काळ एस-आय-आरच्या संदर्भात पत्रव्यवहार लिहून किंवा ज्या पद्धतीत या संपूर्ण एस-आय-आरमध्ये जो गोंधळ सुरू आहे, तो त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचा, असा एक मुद्दा समोर आला. त्याचप्रमाणे ज्या नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात गेलं, त्यासाठी कारणीभूत असलेल्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तात्काळ केंद्र सरकारकडे मागायचा आणि पंतप्रधानांनी तो घेऊन या सगळ्या समस्येला पूर्णविराम देण्यासाठीचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे आजच्या या इंडियाच्या बैठकीमध्ये. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने ताबडतोब एक बैठक सगळ्या राजकीय पक्षांची बोलवावी यासाठीचा सुद्धा आग्रह इंडिया आघाडीच्या वतीनं केला जाणार आहे. त्याचबरोबरीने 2 महिन्यात इंडिया आघाडीच्या प्रत्येक बैठकीचं आयोजन होऊन या संपूर्ण मूव्हमेंटबद्दल किंवा या संपूर्ण विरोधकांच्या आघाडीबद्दल वारंवार धांडोळा घेणं हे सुद्धा एक काम ठरवण्यात आलेलं आहे. आणि शेवटचं काम आहे या आजच्या बैठकीमध्ये जो शेवटचा अजेंडा होता तो म्हणजे जे लोकसभेचं अधिवेशन असेल त्या अधिवेशनाचा सुद्धा योग्य रीतीनं समन्वय राखला जावा यासाठीचा आज कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला आज 25 पक्षांचे प्रमुख जरी उपस्थित होते असले तरी उद्धव ठाकरे हे या इंडिया आघाडीतले एक घटक म्हणून आज या बैठकीला उपस्थित नव्हते. तसेच हेमंत सोरेन सुद्धा या बैठकीला उपस्थित नव्हते. या दोघांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्यात आली. पण असं म्हटलं जातंय दिल्लीच्या वर्तुळामध्ये, की या इंडिया आघाडीतून दबक्या पावलाने का होईना उद्धव ठाकरे यांना दूर जायचंय आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचं सांगितलं जातंय.